नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये बऱ्याच व्यक्तीचा पैसे खर्च करण्यावर जास्त लक्ष आहे, भर आहे. बचत करा म्हणलं तर दुर्लक्ष करतात आणि खर्च करायला क्रेडिट कार्ड, कर्ज काढून खर्च करतात. आला पगार की संपवला जातो. अगोदरच आपण पैसे घेतो आणि खर्च करून टाकतो. मित्रांनो, हे घातक आहे. असं जर तुम्ही केलात तर काय होईल? वाईट दिवस 100% ठरलेले आहेत. फक्त आज आलेले नाहीत. आता आपलं इन्कम चालू आहे. आपलं हे कधी बंद होईल सांगता येते का? डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज, मोठा आजार, अपंगत्व, हे कधी मृत्यू कधी येईल सांगता येत नाही ना. माणूस नैसर्गिक आहे आणि आपल्या जिम्मेदाऱ्या वाढतात. आपण हे सगळं माहिती असून ह्याचं प्लॅनिंग करत नाही. आणि मग काय होतं? संकट आले की आपल्याला कुणीही मदत करत नाही. आपण तर करू का दुसऱ्याला? मित्रांनो, संकटं वाढवली जातात आणि संकटासाठी प्लॅनिंग केलं जात नाही. त्याच्यामुळे माणसाला अडचणी येतात आणि अडचण आली की समोरचा व्यक्ती फायदा घेतो ना तुमचा. आता जास्त व्याज का चार्ज केलं जातं? आपली गरज असते, आपल्याला कोणी पैसे देत नाही म्हणून सावकाराकडनं पैसे काढले जातात ना. आपण बघतोय ना, जे खाजगी सावकार आहे त्याच्याकडे व्याजाचा दर खूप असतो, माहिती आहे, तरी काढले जातात. मित्रांनो, प्लॅनिंग करा, तुम्हाला सुखाचे दिवस येतील. हे पेपरवर लिहून आहे. LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आहे, ती बंद होणार आहे. मेडिक्लेमची पॉलिसी करा. इन्शुरन्सची किंमत कुणाला तर मोजावं लागते मित्रांनो. इन्शुरन्सची किंमत मोजावंच लागते, कारण हे लॉस ॲग्रीमेंट, लॉस तर होणारच आहे. माणूस तर एक दिवस जाणारच आहे, किंवा डिसेबिलिटी, डेथ, किंवा म्हातारं होणार आहे. मग पैसे कोण देणार आहे? आपल्याला बाहेर व्याजानं काढावं लागतील. म्हणजे तुम्ही न घेतल्यामुळे इन्शुरन्स तुम्हाला शिक्षा होती. आर्थिक दंड असतो ना, जसं ट्रॉफिकवाले मारतात, तसं आपल्याला आर्थिक दंड आपल्या हातानं आपण मारत असतो. गरज आहे पण आपण करत नाही आणि वेळेला पण करत नाही. जसं काही लोक मेडिक्लेमच्या पॉलिसी काढत नाहीत, पुन्हा कर्ज काढून किंवा घरदार विकून हॉस्पिटलचा खर्च करावा लागतो आणि पुन्हा पॉलिसी कधीही मिळत नाही. मित्रांनो, आपण आपले मदतीची दारं बंद करतोय आणि अडचणीत आल्यानंतर सगळं आठवायला लागतं, काय उपयोग होत नाही. मित्रांनो, वेळ कुणासाठी थांबत नाही. वेळेत चांगले कामं केलात तर तुम्हाला चांगले दिवस येतील. हे पेपरवर लिहून आहे. आणि नाही केलात तर नक्की वाईट दिवस येणार, हे नक्की आहे. कारण वेळ आली नाही म्हणून आपण काम करत नाही आणि वेळ आल्यास आपल्याला काम करता येत नाही. इन्शुरन्स अशी गोष्ट आहे की तुम्हाला गरज नसताना तरुण वयात घेतला पाहिजे. वय वाढल्यानं तुम्हाला इन्शुरन्स मिळत नाही आणि त्याचे बेनिफिट मिळत नाहीत आणि प्रीमियम पण जास्त लागतो. अधिक माहितीसाठी मला फोन करा. मेडिक्लेम पण घ्या, LICची पण पॉलिसी घ्या. ओके, थँक्यू.